नमस्कार, वर्षा इन किचन रेसिपीजमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे। तर आज आपण 1 किलो बेसनाचे पिठाचे लाडू कसे बनवायचे आहे ते पाहूया। तर इथे मी 1 किलो बेसन घेतलेलं आहे, त्याला आपल्याला चाळणीने बारीक चाळणीने चाळून घ्यायचं आहे। त्यानंतर त्यामध्ये आपण अर्धा चमचा मीठ ॲड करून घ्यायचं आहे। मीठ टाकल्यामुळे त्याला छान चव येईल। तर हे मीठ टाकल्यानंतर आपण एका पॅनमध्ये छान तेल गरम करून घ्यायचं आहे। आपल्याला यामध्ये तेलाचं मोहन टाकायचं आहे। तर इथे मी अर्धी वाटी तेल छान गरम करून घेतलेलं आहे, ते यामध्ये टाकून घ्यायचं आहे आणि त्याला एका चमच्याच्या सहाय्याने हलवून घ्यायचं आहे, कारण तेल गरम असल्यामुळे हात भाजण्याची शक्यता असते। त्यामुळे इथे चमच्याने हलवून घ्यायचं आहे। थोडंसं तेल गार झाल्यानंतर आपण त्याला हाताने छान मळून घ्यायचं आहे। त्यानंतरच पाणी ॲड करायचं आहे व थोडं थोडं पाणी घालून याला छान आपल्याला गोळा तयार करून घ्यायचा आहे। एकदम पाणी घालायचं नाही आहे। तर इथे तुम्ही पाहू शकता, आता आपलं पीठ छान मळून झालेलं आहे। जास्त घट्ट पण पीठ मळायचं नाही, जास्त पातळही मळायचं नाहीये। तर अशा पद्धतीने आपण आता याचे छोटे छोटे गोळे करून घ्यायचे। आपल्याला छोट्या छोट्या याच्या पुऱ्या बनवायच्या आहेत, त्यासाठी एकदम छोट्या आकाराचे असे गोळे करून घ्यायचे आहे। थोडं पीठ चांगलं भिजल्यामुळे आपलं छान असे गोळे पण तयार होत आहे। तर इथे आपण एक पोलपाट घेतलेला आहे, तर अशा पद्धतीने आपण त्याचे छोटे छोटे गोळे करून घेऊया। तर हे सगळे आपले आता पिठाचे गोळे तयार झालेले आहे। यानंतर आपण लाटायला सुरुवात करूया। तर एक पिठाचा गोळा घेऊन थोडंसं त्याला तेल लावायचं आहे आणि बेलण्याच्या सहाय्याने आपल्याला याची पुरी लाटून घ्यायची आहे। तर पुरी लाटताना आपल्याला जास्त पातळ पण करून घ्यायची नाहीये आणि जास्त जाडही करायची नाही। समान पद्धतीने आपल्याला ही पुरी लाटून घ्यायची आहे। तुम्ही पाहू शकता, ते छान आपली पुरी लाटली आहे। आता एका पॅनमध्ये तेल गरम करून घ्यायचं आहे आणि बारीक गॅसवरती आपल्याला मंद आचेवर छान पुरी तळून घ्यायची आहे। तर या पुरीला आपल्याला जास्त लाल करायचं नाहीये, अगदी पिवळसर असा रंग आला पाहिजे, त्यामुळे आपले लाडू पण पिवळे होतील। तर हे लक्षात ठेवूनच आपल्याला अगदी मंद आचेवरती हळूहळू तेल पुरीवर सोडून यावरती तेल सोडून आपल्याला पुरी ही दोन्ही बाजूनी छान तळून घ्यायची आहे। तर तुम्ही इथे पाहू शकता, आपल्या ह्या पुऱ्या सगळ्या छान खुसखुशीत अशा तळून झालेल्या आहे। 1 किलो प्रमाणात ह्या एवढ्या पुऱ्या झालेल्या आहेत। तर एक इथे भांड घेतलेलं आहे, पुऱ्या सगळ्या मी थंड करून घेतल्या आहे। त्यानंतर आपल्याला हाताने ह्या सर्व पुऱ्या अशा कुस्करून घ्यायच्या आहे। कुरकुरीत झाल्यामुळे आपले लाडू छान असे खुसखुशीत होणार आहे। तर इथे ह्या पुऱ्या आपण सर्व आता हाताने कुस्करून घेऊया। तर या सर्व पुऱ्या आपण आता हाताने चुरून घेतलेल्या आहे। त्यानंतर एक मिक्सरचं भांड घ्यायचं आहे। तर या मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला हे छान बारीक करून घ्यायचं आहे। तुम्ही पाहू शकता, इथे आपण रवेदार असं आपण हे मिश्रण छान बारीक करून घेतलेलं आहे। तर त्यानंतर आपल्याला आता यासाठी पाक तयार करायचा आहे। तर इथे मी एक टोप घेतला, त्यामध्ये 2 ग्लास या प्रमाणात पाणी टाकले आहे आणि त्याच प्रमाणामध्ये आपल्याला 2 ग्लास साखर टाकायची आहे आणि आपल्याला याचा पाक तयार करून घ्यायचा आहे। तर पाक चांगला 10 ते 15 मिनिटं हा शिजवून घ्यायचा आहे। समप्रमाण घेतल्यामुळे आपले लाडू हे छान खुसखुशीत होतील। तर इथे तुम्ही पाहू शकता, आपला पाक हा छान तयार झालेला आहे। आपण याला 15 मिनिटं बारीक गॅसवरती शिजवून घेतलेला आहे। त्यानंतर आपल्याला या मिश्रणामध्ये 1 चम्मच या प्रमाणामध्ये वेलची पावडर टाकून घ्यायची आहे। त्यानंतर पाक आपल्याला चमच्याच्या सहाय्याने यामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे। एकदा सर्व पाक टाकायचा नाही आहे, थोडा थोडा टाकून चमच्याच्या सहाय्याने आपण हा छान मिक्स करून घेऊया।
त्यानंतर आपण राहिलेला पण पाक हा यामध्ये सर्व मिक्स करून घेऊया। गरम असल्यामुळे आपण चमच्यानेच हलवून घ्यायचं आहे। तर हे सर्व मिश्रण आता मी चमच्याने हलवून घेतलेलं आहे आणि याला आता थोडंसं गार होईपर्यंत थांबूया। त्यानंतर आपण याचे छोटे छोटे लाडू तयार करून घ्यायचे आहे। अशा पद्धतीने आपले बेसनाचे छान खुसखुशीत असे लाडू तयार झालेले आहेत। तुम्ही पण नक्की करून पहा, याला तुपाचीही गरज नाही। तर असे मस्त खमंग लाडू तुम्ही पण नक्की ट्राय करा।